कॅलेंडर हा स्पर्धा परीक्षांमधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. कोणतीही परीक्षा असो, एमपीएससी असो, यूपीएससी असो किंवा इतर बँकिंग असो, सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक्झाम असो, कॅलेंडर हा टॉपिक वारंवार विचारला जातोच. मात्र याच्यावरती मुलं डे कोड, मंथ कोड किंवा इयर कोड या स्वरूपातले कोड पाठ करतात आणि ऐन वेळी परीक्षेच्या वेळी हे सगळे कोड विसरले जातात आणि तुम्हाला उत्तर काढता येत नाहीये. आज आपण अशी ट्रिक बघणार आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाठांतर करायचं नाहीये. बघूयात काय ते. एक उदाहरण घेतलं, 3 मार्च 2025 रोजी कोणता वार असेल. शॉर्टकट काय आहे, तर दिलेल्या सालामधील शेवटचा जो काही 2 डिजिटचा आकडा आहे त्याच्यातून 1 वजा करायचा. मग 25 मधून 1 गेला, तुमचं उत्तर आलं 24. आता पुढचा जो टप्पा आहे तो या आलेल्या उत्तराला 24 ला 4 ने भागायचं. 4 ने का भागायचं, यात लीप वर्ष जे आहेत ते काढून घ्यायचे. 6 चोक 24. आपल्याला 6शी मतलब आहे, याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये. अधिक आता शेवटचा टप्पा यामध्ये काय करायचं तुम्हाला, तर 1 जानेवारी पासून तुमची जी तारीख आहे तिथपर्यंतचे दिवस मोजून तुम्हाला त्या ठिकाणी आकडा मांडायचा आहे. मात्र आकडा मांडत असताना 31 दिवस असतील तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 3 दिवस असतात. 30 दिवसांसाठीचा महिना असेल तर 2 दिवस घ्या, 28 साठी 0 दिवस घ्या आणि त्याच पद्धतीत 29 फेब्रुवारी असेल तर 1 एक्स्ट्रा दिवस घ्या. 31 तारीख असते जानेवारी मधून, त्याच्याऐवजी आपण 3 घेतले. फेब्रुवारी साधा वर्ष आहे, 28 महिना असणार आहे म्हणून या ठिकाणी 0 घेतले. अधिक 3 मार्च आहे फक्त म्हणून 3 घेतले. या सगळ्यांची बेरीज केली, 3 आणि 3 6, 6 6 12 अधिक 24, या ठिकाणी उत्तर तुमचं आलं 36. आता 36 मधून आठवडे बाजूला काढायचे. आठवडा 7 दिवसांचा असतो म्हणून 7 ने भागलं. 7 5 35, 5 आठवडे पूर्ण झाले. आता 5 आठवडे पूर्ण असून एक्स्ट्रा दिवस 1 आलेला आहे. जर तुमचं 20वे शतक असेल तर रविवार नेहमी घ्यायचा आणि या रविवारमध्ये एक्स्ट्रा दिवस असतात, ते एक्स्ट्रा दिवस 1 वाढवायचा. तुमचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तुमचं उत्तर असणार आहे सोमवार. विद्यार्थी मित्रांनो, ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.